नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भक्त्या माम भिजानाती यावान्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मी या आत्मेन आपण पे तैसे झाले तया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. या अध्यायामध्ये परमात्मा क्रममुक्तीने ज्या साधकाला परमात्मा दर्शन झाले, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, याचा विचार या श्लोकामध्ये प्रतिपादन करत आहे. अर्थात हे परमार्थ मार्गातला अंतिम साध्य किंवा ध्येय आहे. या प्राप्तीनंतर अन्य काही प्राप्तव्य राहत नाही, काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही, कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्मही शिल्लक राहत नाही. सा काष्ठा सा परागती ही अवस्था भगवान असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये, अंतिम काळाला जरी प्राप्त झाली तरी पण त्याला कोणत्याही प्रकारचं पुनरागमन करावं लागत नाही. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती सित्वा स्यामंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. अगदी अंतिम काळामध्ये अंतिम कालाचे पण 2 प्रकार केले आहे. शास्त्रातला अंतकाळ वेगळा आहे आणि व्यवहारातला अंतकाळ वेगळा आहे. व्यवहारामध्ये प्राणाचा वियोग झाला की त्याला आपण अंतकाळ असं म्हणतो, तोही अंतकाळ मानलेलाच आहे. त्याही अंतकाळात म्हणजे प्राणाचा वियोग होत असतानाही एखाद्याला जर परमात्मा स्मरण किंवा परमात्मा दर्शन झालं किंवा ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव आला तरी पण त्याला पुन्हा माघारी यावं लागत नाही. हाही प्राणाचा वियोग होण्याचा अंतकाळ मान्यच आहे. परंतु जेव्हा आत्मा आणि अनात्मा यांचं जे काही ऐक्य झालं आहे, त्या ऐक्याचा विचार करत असताना विवेकाच्या द्वारे येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई देखीजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आना हाती, याला सुद्धा अंतकाळच म्हटलेला आहे. म्हणून सदद्वैते नृतद्वैते यदोन्योनैक्य वीक्षणम तस्यांत भेदस्तद्बुद्धी अंतकाल, यालाच अंतकाल असं म्हटलं आहे की नाही. शास्त्रकारांनी म्हणजे पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे की सद असणारं अद्वैत, खोटं असणारं जे द्वैत यांचं परस्परामध्ये जे मिश्रण झालं आहे, ज्याचा जीवाला विवेक किंवा विचार करता येत नाही, पण संत तीर्थ विवेका असणे कीजी, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर अनात्मा देह कसा आहे आणि परमात्मा स्वरूप आत्मा कसा आहे याचा विचार जर त्याच्या बुद्धीवर आरूढ झाला तर त्यालाही अंतकाळ असंच म्हणतात. आणि हा अंतकाळ जिवंत असतानाही अनुभवाला येऊ शकतो. ज्यांच्या जीवनामध्ये हा अंतकाळ झाला ते महात्मे मग म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य. आपलं मरण पाहणं म्हणजे काय त्याचे पण अर्थ करता येईल. आता जो आपण देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाची लक्षणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, असा जो काही भेदबुद्धीचा विचार आहे, यामध्ये असणारा निवड करणं, तोही अंतकाळ आपल्याला पाहता येतो, अनुभवता येतो. दुसरा अंतकाळ असा आहे जो चिदाभास आहे, परमात्मा स्वरूपाचा अंश, ज्याला आपण जीव असं म्हणतो, त्या जीवाने स्वतःला खोटं समजणं. ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिबिंब आलं तर ते आरशामुळं आलेलं आहे, ते काही खरं नाही. किंवा घटामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलं तर ते पाण्याच्या योगाने आलेलं आहे. घट फुटला, पाणी वाहून गेलं की ते असणार प्रतिबिंब सूर्याशी एकरूप होऊन जातं. आरसा आपल्या हातून फुटला तर आरशातलं प्रतिबिंब मुखाला मिळून जातं. तसं जीवाच्या ठिकाणी असणारी देहात्मभ्रांती निघून गेली, अंतकरणाचा बाध झाला तर त्यातलं असणारं जीवत्व, अंतकरण जर खोटं ठरलं, बुद्धीच जर खोटी ठरली तर त्या बुद्धीमध्ये असणारं जीवत्व हे तरी कुठं खरं ठरणार आहे. म्हणून जर बुद्धीचा बाध झाला, अंतकरण खोटं ठरलं तर जीवत्वसुद्धा बाधित झालं की नाही. आणि जीवाने स्वतःचा बाध करून घेतला तर त्याला आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती आहे.
आरशातलं प्रतिबिंब जर म्हटलं नाही मला आरसा नाही सोडायचा, मला कायम असंच राहायचं, तर मग आरशावर जे काही आवरण चढेल, धूळ साठेल, त्यामुळे त्या प्रतिबिंबाला सुद्धा मलिन व्हावं लागेल. मग त्याला कधी ना कधी आरशाचा संबंध सोडावाच लागेल की नाही. जर त्याला बिंबाशी एकरूप व्हायचं असेल तर त्याला आरशाचं ममत्व सोडावंच लागेल. तसं जीवाला जर परब्रह्माशी एकरूप व्हायचं असेल तर त्याला देहाचा किंवा बुद्धीचा अंतःकरणाचा संबंध सोडावा लागेल, पण तो विचाराने सोडायचा बरं. नाहीतर मग जसा आपण आरशावर दगड घालतो तसं आपण आपल्या देहाला ते चाकूने कापून काढायचं नाही, म्हणे अंतःकरणाचा संबंध सोडायचा आहे, असा नाही आहे. हा विचाराने सोडायचा आहे. हा विचारून अहंकार सांडी जेव्हा, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, तैसे विचारिता निरसले, ते प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. ज्ञानोबाने एक उदाहरण दिले बघा, का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकार दिशे भ्रंशला, परे भानू नाही नासला तयासवे. हे बात समानाधिकरणेच आहे बरं. खरं तर ज्ञानोबारायांचे उदाहरणं म्हणण्याकरता किती चांगले आहे. जर आपल्याला हे उदाहरण आपल्या जीवनामध्ये अनुभवाला मिळालं, सकाळी आपण जर उठलो आणि सकाळी अंथरुणावर असता असता जर आपलं निधिध्यासन झालं किंवा हे मनन जर झालं तर दिवसभर आपण समाधानी राहू. किंवा देहाचा आपल्या ज्याप्रमाणे पूर्ण पाण्याने भरलेला कुंभ ओलांडला तर तिथं आपल्याला दिसताना काय दिसतं, बिंबाकार दिशे भ्रंशला. त्या पाण्याच्या योगाने बिंबाचा आकार म्हणजे प्रतिबिंबाचा आकार किंवा सूर्याच्या बिंबाचा आकार भ्रंशला नष्ट झाला असं वाटतं. आता तो बिंबाचा आकार नष्ट झाला, पण सूर्य नष्ट होतो का? अजिबात होत नाही. तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. आपण दुसऱ्याचे आरोपच आपल्यावर करून घेतो आणि त्या आरोपामध्ये सगळं आयुष्य निघून जातं, हाताला काहीच लागत नाही, कायमच आहे. गुरुवारी डॉक्टर बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. एक मनुष्य दवाखान्यात तळमळ करत होता. किती वेळ झाला म्हणे, रात्रीपासून बरं नाही, डोकं दुखतंय, ताप आलाय, मळमळ होते आहे. डॉक्टरला असं वाटलं याला खूपच घाई झाली. डॉक्टर म्हणे बसा, इथं समोर बेड आहे, बेडवर पालते व्हा. तो माझं नाही, बायकोचं दुखतं आहे. त्याने आपल्या बायकोचा आरोप स्वतःवर केला आहे. डॉक्टरला असं वाटलं रात्रभर याचीच तळमळ होते आहे. हे झालं उदाहरण. दुसऱ्याचे धर्म आपल्यावर आरोपित करणं हे तसं चुकीचं आहे. तसं देहाचे धर्म आपल्या स्वरूपावर बांधून घेणं हा सुद्धा मूर्खपणाच आहे की नाही, अविचारीपणाच आहे. पण हा विचार सत्शास्त्राशिवाय मिळत नाही, संतांच्या सहवासाशिवाय मिळत नाही. धन्य आहेत ते लोक. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे एक वाक्य सांगतो. जर मनुष्याला महापुरुषांचं सान्निध्य मिळालं, चांगलं ऐका बरं, महापुरुषांचं सान्निध्य मिळालं तर तो व्यक्ती व्यवहार जरी करत असेल तरी तो आतून परमार्थामध्ये असतो. या उलट एखाद्याला जर संतांचं सान्निध्य मिळालं नाही तर तो वरून परमार्थ करताना दिसतो, आतून मात्र प्रपंचच करतो आहे. संतांचं सान्निध्य फार महत्त्वाचं आहे. हे हिशोब जीवनामध्ये कळतच नाही. हे कळण्याकरता संत सहवास. मनुष्य सगळ्यात श्रीमंत कोणता? ज्याला चांगली संगती प्राप्त झाली. संतांसवे वसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येनेची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, ते आप्याप देखोनी सुखी. सुखीपणाचं लक्षण इथं आलं आहे बघा. ज्याला सुखी व्हायचं असेल त्याला हाच मार्ग सांगितला आहे बरं. समाधानाचा मार्गही ज्ञानोबाराय सांगतात. गुरु देत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. सुखी व्हायचं असेल तर आत्मदर्शन करावं. म्हणून ज्याप्रमाणे उपाधीचा बाध झाला, त्यातला असणारं जीवत्व बाधित झालं. कितीच गोड व्यवहार आहे परमार्थातला. खोटं असणारं जीवत्व द्यायचं आणि खरं असणारं परब्रह्मत्व घ्यायचं. इतका सोपा व्यवहार आणि फायद्याचा व्यापार कुठं आहे का जगामध्ये? द्यायचं काय? खोटं नाणं आणि मिळवायचं काय? खरं नाणं. परब्रह्म हे खरं आहे, जीवत्वाच्या मोबदल्यामध्ये ते घ्यायचं आहे. व्यवहारात असं नाही. व्यवहारात माणसं खरे पैसे देतात आणि खोटा सिनेमा पाहतात, आहे की नाही? म्हणजे खरं द्यायचं आणि खोटं मिळवायचं याला व्यवहार म्हणतात, आणि द्यायचं खोटं आणि मिळवायचं खरं याला परमार्थ म्हणतात. तरी लोक का करत नाही बरं?
का परमार्थ करत नाही लोक? ही शंका तुम्हाला आणि मलाच आहे असं नाही. ज्ञानोबा म्हणतात, हा शंकेचा ठाव किर होय परी न धरा वितवा. याकरता श्रद्धा फार महत्त्वाची आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याची श्रद्धा विश्वास आहे त्याला परमार्थातले अनुभव येतात, आणि ज्याची अश्रद्धा आहे त्याला जवळ असूनही परमात्मा दर्शन होत नाही. काय करावं? का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परिपराग सेवेचे भ्रमरे एरा चिखलोची वरे पाहे पादोद पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदर आड परी ते अव्यरुणी गोचीड अशुद्धची सेवी तैसा हृदयामध्ये मी राम. असता सर्व सुखासी आराम की भ्रांतासी काम विषयावरी. भ्रांत पुरुषाचा विषयावर काम आहे म्हणून त्याला राम मिळत नाही, आणि ज्याचा काम संपला त्याला सर्व सुखाचा आराम असणारा रामच मिळतो. आणि म्हणून तर असा मनुष्य विषयाच्या पाठीमागे धावत नाही. ज्याचा परमार्थ सफल झाला तो शांत राहतो, आणि ज्याचा नाही झाला तो नुसते धावपळ करत राहतो. हे लक्षणच आहे की नाही? ज्याला हे मिळालं त्याला सहज स्थिती प्राप्त होते. ज्ञानोबा त्याला भक्ती म्हणतात. शब्दात विवाद नाही बरं. ज्याला पूर्ण तत्व प्राप्त झालं ते माणसं शब्दाचा आग्रह धरत नाही बघा. फक्त स्वरूप स्थिती मिळावी एवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याला शक्ती म्हणा, स्वसंविती म्हणा, पराभक्ती म्हणा, सहजस्थिती म्हणा, अडचण आमची काही नाही. फक्त फळ खरं असावं, अनुभव खरा असावा, याला महत्त्व आहे. ज्या पुरुषाला हे स्वरूप प्राप्त झालं तोच खऱ्या अर्थाने परमात्म्याची भक्ती करू शकतो. राजा झाला नाही तर तुला राजेपणाचा आनंद कसा मिळेल? मिळणार नाही ना. विदर्भातला शब्द आहे ना, बोधे बाबा म्हणायचे बघा, राजा असं गोड शब्द असायचा. राजा झाला नाही त्याला राजेपणाचा आनंद काय मिळणार आहे? म्हणून ज्ञानोबा म्हणतात, 15.5 मिसळावे ते 15.5चे व्हावे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. मत स्वरूपाला प्राप्त झाला तर मग खऱ्या अर्थाने भक्ती प्राप्त होते. पण ही सहज भक्ती बरं. या भक्तीत क्रिया नाही, पण भक्तीचा मात्र आनंद आहे. दिसायला कल्पित द्वैत आहे, पण असायला मात्र अद्वैताचं अधिष्ठान आहे. अद्वैताचं अधिष्ठान न मोडता द्वैताचा कितीही मोठा व्यवहार झाला तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होत नाही ना. ज्ञानोबा म्हणतात, अहो ऐक्याचे मुदल न ढळे साजिरेपणाचा लाभ मिळे तरी स्वतरंगाचे मुकळे तुरुंब का पाणी. पाण्यावर पाण्याची कमळं तयार झाली. कमळ तयार झालं, त्या कमळाला सरोवर कोण आहे? पाणीच. कमळ कोणतं आहे? पाण्याचंच. ते कमळ तयार कुठं झालं? पाण्यावर. पाण्याचा त्याचा संबंध तुटला का? नाही. पण पाण्यावर जर कमळ दिसलं तर साजिरेपणा दिसतो की नाही? मग ऐक्याचा मुख्य भाव ढळत नाही. साजिरेपणाचा लाभ जर मिळत असेल तर मग स्वतरंगाची, आपल्याच असणाऱ्या तरंगाची ती मुकुळी तुरुंब का पाणी, ती सुगंध का पाण्याने घेऊ नये? तसं अद्वैत कोणत्याही प्रकारे मोडत नाही. कल्पित द्वैताचा महापुरुषाकडून व्यवहार होतो, मग त्याचा व्यवहार स्तवनाचा हो, पाहण्याचं हो, कर्म करण्याचं हो, चालण्याचं हो, तरी ती सगळी त्याची सहज भक्तीच आहे. त्या भक्तीचा काल आपण विचार केला. जेव्हा तो स्तवन करतो, परमात्म स्वरूपाला हाक मारतो, हाक मारणाराही तोच आहे. ज्याला हाक मारायची तेही तोच आहे. आणि परमात्म्याची हाक मारल्याबरोबर जर परमात्मा त्याला प्राप्त झाला तर तोच त्याला प्राप्त होतो. द्वैतपणामध्ये व्यवहार पूर्वीसारखा घडत नाही. आपलीच जर आपल्याला प्राप्ती झाली तर त्यामध्ये एकरूपतेमध्ये मौन होतं, आणि ते मौन त्याचं गोमट स्तवन आहे. बुद्धीच्या किंवा वृत्तीच्या द्वारे किंवा दृष्टीच्या द्वारे जेव्हा तो जगताच्या दृश्य प्रपंचाला पाहण्याचा विचार करतो, त्याचं वृत्तीज्ञान एवढं पाराकुटीचं आहे, दृश्याला बाजूला सारतं आणि दृश्याचं अधिष्ठान असणारं जे आपलं आत्मस्वरूप आहे त्यालाच दाखवितं. म्हणून तो कोणत्याही पदार्थाला जरी पाहू लागला ना तर दृश्याचा भाव मावळल्यामुळे त्याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष आलेला दृष्टेभावही मावळतो. आणि एकदा दृष्टेभाव मावळला की दृङ्मात्र स्वरूपाला तो प्राप्त होतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराचं प्रकाशन करण्याकरता निघाला तर अंधाराचं प्रकाशन होतं का? नाही होत बघा. अंधार हा प्रकाश आहे. सूर्याचं किरण प्रकाश आहे.
आणि प्रकाशन करणारा सूर्य प्रकाशता असा आहे. पण काय करावं, जेव्हा सूर्य अंधाराचं प्रकाशन करण्याकरता निघाला तेव्हा अंधाराचंच रूपांतर प्रकाशामध्ये झालं. म्हणजे काय, अंधारच राहिला नाही, प्रकाश पदार्थच राहिला नाही, तर सूर्याच्या ठिकाणी असणारा प्रकाशता नावाचा धर्म किंवा प्रकाशनपणा तो राहतो का, तो राहत नाही. सूर्य नाही का राहत, सूर्य राहतो पण सूर्याच्या ठिकाणचा धर्म मात्र राहत नाही. तसा हा महात्मा जगताला पाहण्याकरता गेला तर दृश्य प्रपंच राहत नाही. दृश्य न राहिल्यामुळे दृश्याच्या सापेक्ष आलेला द्रष्टा भाव राहत नाही, म्हणजे पाहणारा राहत नाही. पण पाहणाऱ्याचा जो धर्म गेला तर पाहणापणा वाचून जे स्वरूप राहतं त्याला दृङ्मात्र स्वरूप असं म्हणतात. त्याचा विचार आपण काल केला. मग देखिजे ना न देखिजे ऐसी जे दशा निपजे ते ते दर्शन माझे साचोकारे 63 क्रमांकाची ओवी आहे. मग देखिजे ना, पाहावं हेही राहत नाही आणि न पाहावं असंही राहत नाही. हे न पाहणं म्हणजे अज्ञान, पाहणं म्हणजे ज्ञान. ज्या ठिकाणी ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ऐसी जे दशा निपज्या ही अवस्था आहे. बरं, ही स्वरूपस्थिती आहे. स्वरूपस्थितीमध्ये जसं न पाहणं नाही तसं पाहणंसुद्धा नाही. म्हणजे काय, न पाहणं म्हणजे अज्ञान. जसं त्या स्वरूपात अज्ञान नाही तसं अज्ञानाला घालवणारं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीज्ञानसुद्धा नाही. म्हणून तर ज्ञानोबाराय 7व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, ज्याप्रमाणे काठाला नौका लागली तर ती पुढं प्रवास नाही करत, जैसी तिरी नाव न ढळे टेकली साथी, तैसी जाणीव जेथ न रिगे, विचार मागोता पाऊले निगे, तर्क आईनी नेगे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. हे स्वरूपभूत ज्ञान आहे. बरं, येर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी अज्ञान हेही जाण. ज्ञानेश्वरीतल्या ज्ञान, अज्ञान आणि विज्ञानाच्या व्याख्या आलेल्या आहे. बरं, त्या व्याख्या त्या प्रसंगाला घ्यायच्या. आपण जे शाळेत विज्ञान शिकलो ना ते इथं विज्ञान लावण्याचा प्रयत्न नाही करायचा. हा त्याचा इथं काही उपयोग नाही. काही माणसं शाळेत खूप शिकतात आणि ते म्हणतात बघा आमचं विज्ञान इथं आलेलं आहे. असं नाही आहे, इथलं विज्ञान तुमच्यात आलेलं आहे, तुमच्यातलं इथं नाही आलेलं. शहाणपणा करायचं नाही. तया नाव ज्ञान हे स्वरूपभूत ज्ञान आहे. एर प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला विज्ञान म्हटलं आहे, चांगला आहे का. आणि प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी धारण करणं याला अज्ञान म्हणतात. ज्यांना ज्यांना प्रपंच सत्य वाटतो ते सगळे अज्ञानी आहे, सगळे. कारण व्याख्याच तशी आलेली आहे. जाणीव जेतन रिगे, विचार मागोता पाऊली निगे, तर्क आईने नेगे अंगे जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान. त्याला आम्ही ज्ञान म्हणतो, ते स्वरूपभूत ज्ञान आहे. जाणीव जिथं प्रवेश करत नाही याचा अर्थ अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती तिथं प्रवेश नाही करत. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानही नाही, अज्ञानाला घालवणारं ज्ञानही नाही, पण ते मात्र आहे. म्हणून देखिजे ना, न देखिजे ना, ना शब्द दोन्हीकडे लावायचा. पाहावं असंही नाही, न पाहावं असंही नाही. पाहणं म्हणजे ज्ञान, न पाहणं म्हणजे अज्ञान. थोडक्यामध्ये ही स्वरूपस्थिती ज्ञान अज्ञानाच्या अतीत आहे. मग ऐका, जर तिथं अज्ञान नाही आणि सगळ्यात मोठं ज्ञान कोणतंही ब्रह्मज्ञान, जर तिथं ब्रह्मज्ञानसुद्धा नाही आणि हे जर गेलं तर ती स्वरूपस्थिती प्राप्त होते. मग आता जिथं ब्रह्मज्ञान सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठं ज्ञान ब्रह्मज्ञान, ते सुद्धा जिथं चालत नाही तिथं आपल्या शाळेतले जे काही ज्ञानी माणसं आहे ते चालतील का. त्या ज्ञानाने जे ज्ञानी झाले आहे किंवा व्यवहारातल्या बऱ्याच गोष्टी ज्या लोकांना कळतात ते स्वतःला ज्ञानीच म्हणून घेतात की नाही. व्यवहारामध्ये लोक काय म्हणतात माहिती आहे, हा खूप ज्ञानी आहे, हा खूप व्यवहार चतुर आहे. व्यवहारातल्या ह्या व्याख्या वेगळ्या असतात. व्यवहारामध्ये जो धूर्त लबाड आहे ना त्याला चतुर म्हणतात माणसं, जो सगळ्याला फसवितो. किंवा व्यवहारामध्ये थोडं थोडं कळतं, वासरात लंगडी गायशा आणि असं म्हणतात की नाही, तो ज्ञानी शब्दाचा इथं अर्थ नाही घ्यायचा. इथे जिथं ब्रह्मज्ञानाला सुद्धा तेवढीच किंमत जर असेल, आणि म्हणून तर कोणताही अभिमान चालत नाही ना. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जै जगाधा कुठे होईजे ते जवळी का माझी. तेव्हा हे प्राप्त होतं. याचा हे सगळं सांगण्याचा भाव काय आहे, आपल्याला हे कक्षा कळायला पाहिजे.
नाहीतर आपण अलीकडंच काय होतो, अलीकडच्या काठावर मला झालं आहे मला झालं असं म्हणून उड्या मारू शकतो. अरे जिथं मी झालो ऐसे जो म्हणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे, तो काहीचे नव्हे इतका मोकळा लागतो. असो देखिजे ना न देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते दर्शन माझे साचुकारी. हे माझं खऱ्या अर्थाने दर्शन आहे बरं. दर्शन म्हणजे ज्ञान. जिथं ज्ञान अज्ञान दोन्ही भाव निघून गेले ते परमात्म्याचं खरं दर्शन आहे. आणि ते त्याला प्राप्त होतं कोणत्या अवस्थेमध्ये? परमार्थ हा वस्तुतंत्र आहे, त्याला देशाचा कालाचा किंवा परिस्थितीचा काही परिणाम होत नाही. ब्रह्मज्ञान कुठं होऊ शकतं? कुठेही होऊ शकतं. म्हणजे जागृतीत होऊ शकतं, झोपेत नाही होत, स्वप्नात होऊ शकतं. झोपेत का होत नाही? कारण वृत्तीला यायला गेलेली असते ना. ब्रह्मज्ञान होण्याकरता वृत्तीची आवश्यकता आहे. स्वप्नातसुद्धा ब्रह्मज्ञान होऊ शकतं. कोणाला झालं? जगद्गुरु तुकोबारायांना स्वप्नात झालं की नाही? स्वप्नातसुद्धा ब्रह्मज्ञान होऊ शकतं. गुरुवरेश्वर मारुती बाबा सांगत असतात, सत्यगुरुराय या अभंगावर काय तुकोबारायांचा अधिकार आहे? स्वप्नात ब्रह्मज्ञान झालं आहे, अधिकार तेवढा लागतो. म्हणून तर सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्त की तो जाना ठेवेला कर. कदाचित तुम्ही असं म्हणाल की तुकोबारायांना जो अनुग्रह झाला तो स्वप्नात असल्यामुळे खोटा. सत्य शब्द काय आलेला आहे? सत्यगुरुराये. 2 शब्द आहे त्याच्यामध्ये. सत्यगुरुराये कृपा मज केली, या पहिल्या चरणातलं सत्य विशेषण दोन्हीकडे लावायचं. माझे जे काही गुरुराज होते ते खरेच होते, म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अशाच लक्षणातले होते. म्हणून सत्य गुरूंच्यापासून मला अनुग्रह मिळाला. केव्हा? गुरुराये सत्यकृपा मज केली, खरीच कृपा त्यांनी माझ्यावर केली. दोन्हीकडे पण आपण विशेषण लावू शकतो. ब्रह्मज्ञानाला कालाचा परिच्छेद नाही. जागृतीत होऊ शकतं, स्वप्नात येऊ शकतं, म्हणजे अवस्था भेद नाही. केव्हा? कोणत्याही काळामध्ये होऊ शकतं. सकाळी होईल, दुपारी होईल, संध्याकाळी पण होऊ शकतं, रात्री होऊ शकतं ब्रह्मज्ञान. फक्त अधिकार पाहिजे. आणि कोणत्याही देशात होऊ शकतं. हिमालय पर्वतावर पण होऊ शकतं, रणांगणावरही होऊ शकतं, झोपडीतही होऊ शकतं. आणि एवढं असताना जर नाही झालं तर मग आपला प्रमाद आहे. आता जर ब्रह्मज्ञान हिमालय पर्वतावर होतं, कोणाला झालं बरं? पार्वती मातेला. क्षीरसिंधूच्या परिसरात होऊ शकतं. दोन्ही प्रसंग एकच आहे. किंवा याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नीला सांगतात उपनिषदामध्ये, झोपडीतही ब्रह्मज्ञान होऊ शकतं. रणांगणावर भक्तराज अर्जुनाला झालं. जर या महात्म्यांना देश बदलल्यानंतर सुद्धा ब्रह्मज्ञान होतं आणि आपल्याला जर आळंदीत होत नसेल तर आळंदीचा दोष नाही, आपल्यामध्ये काहीतरी उणीव राहते आहे. तो का म्हणे ते समाधान काय आहे? तो का म्हणे ते सुखा काय उणे राहे समाधानी चित्ताच्या. इथला महिमान असा आहे, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. फक्त त्याची जिज्ञासा असली पाहिजे. प्रमाद नाही चालत. जर एखाद्याची अश्रद्धा असेल तर त्याला नाही होणार. श्रद्धावान असेल तर ज्ञानेश्वरीवर त्याने असं बोट जरी फिरवलं तरी त्याला ब्रह्मज्ञान होईल. गुरुवारी चैतन्य महाराज सांगत असतात, नका का कळे ना, फक्त ज्ञानेश्वरीवर बोट फिरवत चाला. जर तुम्ही ज्ञानेश्वरीवर बोट फिरवलं तर ज्ञानेश्वरी तुमचं बोट धरेल. आणि तिने जर आपलं बोट धरलं तर मग अडचण येणार नाही. श्रद्धा लागते बुवा. जर रेडेश्वराच्या मुखातून जर वेद बाहेर पडू शकतो तर आपण तर जिवंत माणसं आहे, का होऊ शकत नाही? फक्त एवढं आहे की ज्ञानोबरांचा मस्तकावर हात पडावा इतका तरी आपला अधिकार असावा. आपण रेडा झालं तरी चालेल, पण तेवढा अधिकार असावा. मनुष्य झाला आणि जर त्याच्या श्रद्धा नसेल तर मग नाही बरं. हा सगळा परमार्थाचा विचार श्रद्धेचा आहे. श्रद्धावानाची प्रगती आहे, अश्रद्धावानाला जवळ असूनही फायदा होणार नाही. मग ते भलतयाही किरटी. मला हे सांगायचं होतं, कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं. मग असं वाटतं की ते आपले आद्य कवी कोणी मुकुंद राजस्वामी, त्यांच्या जीवनातला प्रसंग येतो आहे. त्या राजाचं नाव आता मला आठवत नाही. ते राजाने सांगितलं होतं की मी घोड्याची जी काही रिकीब असते ना, पाय ठेवायची जागा चढत असताना, तर तिथं पाय ठेवल्याबरोबर मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे एवढ्या कमी वेळामध्ये. बाकीच्या ऋषीमुनीला सांगितलं, ते ऋषीमुनी म्हणे आम्हाला नाही जमणार एवढ्या कमी वेळात. नाही जमणार, आणि चला इथं टोपलं आहे, टिकाव आहे, खोरं घ्या, आपल्याला रोजगार हमीवर कामावर जायचं आहे म्हणे. तुम्ही जर ब्रह्मज्ञान करून देत नाही तर मग घेता कशाला? राजाश्रय कशाला घेता?
खूप मोठा तलाव बांधलेला आहे बरं का तिथं. मग ते कळालं मुकुंदराज स्वामीला, ते आले तिथं. म्हणजे राजा काय करतो, ही सगळी विद्वान माणसं आहे, मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. ते म्हणे तुला अश्वारोहण करताना ब्रह्मज्ञान होई, यात नवल काय, तो फक्त चढून तर बघ. नुसता पाय ठेवला त्या रिकिबीवर, छडी मारली. जे राजाला भावसामध्ये लागली त्याला पुन्हा चढावं का उतराना हेच कळाना. 3-4 दिवस तसाच राजा. तसा ब्रह्मज्ञान कुठे येऊ शकतं. अगदी एखादा व्यक्ती जर घोड्यावर अश्वारोहण करता करताही ब्रह्मज्ञान होऊ शकतं. फक्त छडी मारणारे मुकुंदराज स्वामी पाहिजे, असा त्यात प्रकार आहे. ब्रह्मज्ञान रेड्याच्याही देहामध्ये होऊ शकतं, फक्त हात ठेवणारे ज्ञानोबा पाहिजे. आणि ते हात ठेवायला तयारच आहे. आपण कमीत कमी तेवढं झालं पाहिजे, हां, असं त्याचा अर्थ. आपण वेगळ्याच तोऱ्यामध्ये राहतो, आपलं काय अवघड आहे. ते भलतही आहे किरटी पदार्थाची या भेटी, वाटेल त्या पदार्थाच्या दर्शनामध्ये ते त्यांना दर्शन होतं. कोणतं? द्रष्टुदृष्टातीता, दृष्टी भोगितो सदा. या अतीत म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांच्या अतीत असणाऱ्या दृष्टीने तुम्हाला कायम सदैव आनंदाचा उपभोग घेतो आहे. बराच विस्तार झाला बरं आज. आता पुढच्या ओव्या घेऊ आपण, आपल्याला पाठ करायचं आहे ना पुढे. आणि आकाश हे आकाश आहे. आता त्याचं स्तवन सांगितलं बरं, दर्शन सांगितलं बरं. आता त्याची यात्रा सांगायची. कोणाचा विचार चालू आहे? हा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा अद्वैत स्थितीमध्ये क्रिया न करताही भक्ती कशी करतोय. मग त्या भक्तीचे प्रकार सुरू झाले आहे. एक स्तवन भक्ती झाली, आता दर्शन भक्ती, यानंतर त्याची यात्रा भक्ती, ज्याला गमन भक्ती असं म्हणतात, तो चालतो आहे. कसा चालतो, कशी यात्रा करतोय बघा. पण त्याकरता पहिल्यांदा उदाहरण देतात. आणि आकाशे आकाशे दाटले न ढळे जैसे, मी आत्मेन आपण पे तैसे झाले तया. कल्पांती उदक उदके रुंदलिया वाहो ठाके, तैसा आत्मेनी मिया एके कोंदला तो. पावो आपण पया ओळखे, केवी वन्नी आपण पया लागे. आपण पाणी रेगे स्नाना कैसे, मनोनी सर्व मी झालेपणे. ठेले तया येणे जाणे, तेच का यात्रा करणे अद्वया मज. या सगळ्या 4 ओव्यांचा एकत्र विचार आलेला आहे बरं. पहिल्यांदा उदाहरण आहे, अंतिम ओळीमध्ये सिद्धांत आलेला आहे. आकाश हे आकाशे दाटले. आकाश म्हणजेच पोकळी, ज्याला आपण अवकाश किंवा मोकळी जागा असं म्हणतो. आता इथं आपण हात फिरवतो, हे काय आहे? हे अवकाशच आहे की नाही? अवकाश आहे म्हणजेच आकाश आहे. आणि हे आकाश आकाशाने पूर्णपणे दाटलं म्हणजेच काय? कोण दाटलं? गच्च भरून गेलेलं आहे. आणि त्यामुळे न ढळे, ते हालचाल करत नाही. हालचाल करण्याकरता पदार्थामध्ये संकोचित भाव असावा लागतो. कल्पना करा, आपण एखादा पदार्थ घेतला, तर हा पदार्थ आकाशापेक्षा वेगळा असेल तर हालचाल करू शकतो. पण आकाशच आकाशाने जर कोंदून भरला असेल तर त्यामध्ये हालचाल होऊ शकत नाही. का? एकत्वामध्ये व्यापार नाही घडत, एकत्वामध्ये क्रिया नाही घडत. तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. हे आपलं मुख आहे ना, हे आपल्या मुखामध्ये पोकळी आहे. आणि पोकळीमध्ये आपण पाणी भरलं, गच्च पाणी भरलं आपल्या मुखामध्ये, थोडीसुद्धा जागा नाही रिकामी. आणि त्या व्यक्तीला मला तुमच्याशी संभाषण करायचं आहे, करता येईल का? संभाषण क्रिया मुखानेच घडते, पण त्याकरता जागा थोडी मोकळी लागते. जर पाण्याने पूर्ण जागा भरली तर नुसतं पाणी आहे, बोलण्याचा व्यवहार नाही घडणार. बोलायचं असेल तर पाणी खाली टाकावं लागेल, मग बोलण्याचा व्यवहार घडेल. तसं आकाश पूर्णपणे कोंदून गेलेलं आहे, तर आकाशामध्ये आकाशाचा कोणत्याही प्रकारचा हालचालीचा व्यवहार घडणार नाही. एकत्वामध्ये व्यवहार घडत नसतो. व्यवहाराकरता द्वैत असावं लागतं, किंवा दुजेपणाचा भाव असावा लागतो, किंवा अपूर्णता असावी लागते. अपूर्णामध्ये व्यवहार घडू शकतो, पण पूर्णामध्ये व्यवहार मात्र घडत नाही. पूर्ण बरं, पूर्ण नाही. आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे, हे झालं उदाहरण. मी आत्मेन आपण पे तैसे झाले तया. तया म्हणजे त्या महापुरुषाला तैसे झाले. कशामुळे? मी आत्मेनं, जो आत्मस्वरूप मी आहे, माझ्याशी तो एकरूप झाल्यामुळे त्याचं आणि माझं स्वरूप वेगळं राहिलं नाही. अर्थात जेवढा मी व्यापक आहे ना, तेवढाच तो व्यापक झाला.
ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे बघा, आगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयांची प्रतिती, तैसे बहुधाकारी वर्तते मीचे होणी. जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढीच त्याची व्यापकता झाली. आणि म्हणून जशी परब्रह्मामध्ये क्रिया घडत नाही ना, परब्रह्म कसं आहे, निष्क्रियम असं म्हटले बघा. उपनिषदातलं प्रमाण आहे, परमात्मा असंग आहे, अशब्दम अरूपम अव्ययम असं म्हटलं आहे की नाही. त्यामध्ये शांतम निष्क्रियम असा एक शब्द आला बघा. अक्रिय स्वरूपाचा आहे आणि अक्रिय भावालाच हा प्राप्त झाल्यामुळे, जसं आकाशाने दाटल्यामुळे ते ढळत नाही, हालचाल करत नाही, तसा आत्मस्वरूप मी झाल्यामुळे त्याचा आत्मा आणि ब्रह्मस्वरूप मी एकरूप झाल्यामुळे त्यालाही तीच अवस्था प्राप्त झाली. जसा आत्मस्वरूपात किंवा ब्रह्मस्वरूपात क्रिया घडत नाही, तसं महात्म्याच्या स्वरूपातही क्रिया घडत नाही. मी आत्मेनं म्हणजे माझ्या आत्मस्वरूपामुळे आपनपे त्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तैसे झाले, अर्थात तो एकरूप झाला, म्हणून त्याच्याकडून क्रिया घडत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात, कशी घडत नाही क्रिया बघा. कल्पांती उदक उदके रुंधलिया वाहो ठाके, तैसा आत्मेने मी ऐके कोंदलातो. याकरिता ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात, माझ्या आत्मस्वरूपाने तो कसा व्यापक रूपाने भरला गेला आहे. हे जे ब्रह्मदेवाचा दिवस संपतो ना, किंवा ब्रह्मदेवाचं आयुष्य संपतं, तेव्हा कल्पांत होतो, कल्पाचा अंत होतो. त्यामध्ये प्रकार आहे, ब्रह्मदेवाचे 12 तास आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस झाला की तेव्हाही कल्पांत होऊ शकतो. म्हणजे काय, ब्रह्मदेव जागा झाला तर त्याच्या दिवसाच्या सुरुवातीला सृष्टी निर्माण होते, आणि ब्रह्मदेवा झोप आली संध्याकाळी तर पुन्हा प्रलय होऊन जातो. मग ब्रह्मदेवाचे 12 तास आपल्या 12 तासाप्रमाणे नाही आहे. आपले 12 तास म्हणजे काय, मध्यंतरी 2 तास तर झोपेतच असतात दुपारचे, ते आपले 12 तास सोडून द्या. ब्रह्मदेवाचे 12 तास तसे नाही आहे. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष, याच्या दुप्पट आहे द्वापारयुगाचं 8,64,000. त्यानंतर आहे दोघाचं मिळून त्रेतायुगाचं बहुतेक 13,26,000 असं काहीतरी आहे. त्यानंतर नाही 12,96,000 होईल बहुतेक दोघाचं मिळून. आणि या तिघांचं मिळून आयुष्य होतं सत्ययुगाचं. 4 युग एकत्र आले, त्या सत्ययुगाचं आयुष्य लक्षात नाही आता. 4 युग एकत्र आले की त्याला चौकडी म्हणतात. आणि चौकडीमध्ये आयुष्य किती आहे, 43,20,000 वर्ष चौकडी. बरं, म्हणजे कलियुगाचे 10 पट तेव्हा या चौकडीची बेरीज. याचं 4,32,000 आहे, 10 पट केलं किती होईल, 43,20,000 वर्ष एका चौकडीचं आयुष्य. म्हणजे 4 युग एकत्र केले की 43,20,000 वर्ष ही झाली चौकडी. आणि ही चौकडी एकामागून एक एकामागून एक एकामागून एक अशी 1000 वेळा गेली की तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. नका आपले मोबाईल नाही चालणार, फक्त आपली गणना करायचं. ते मी सासवडला गेलो होतो, तो मोबाईल कसा बंद पडतो. सासवडला गेलो आणि मग ते पाचपोर बाबांनी एका गोशाळेला मदत करण्याकरता आवाहन केलं. ते गोशाळा सेवक जो होता, गोसेवक, त्याने आपलं स्वतःचं घरही गहाण ठेवलं होतं. काय गाईची भक्ती असेल, मग सगळ्या समाजाने मदत केली. मग तिथं काही गुरुबंधू होते, ते म्हणे मग हे जे काही देणगी देतात ना लोक, तर हे सगळ्या ज्या नोटा आहेत ह्या व्यवस्थित लावायच्या आणि मोजायच्या. मग आता ते बाकीचे लोक मोजायचे आणि मला सांगायचे हिशोब करा. मी म्हणलं बा एवढा हिशोब आपल्याला जमणार नाही, मोबाईलमध्ये करतो. त्या मोबाईलमध्ये करता करता आकडेच दबे ना. शेवटी मी म्हणलं आपला मोबाईल संपला, म्हणजे इथलाही संपला आणि हाही संपला. शेवटी ती रक्कम जवळपास मला वाटतं 3,96,000 का 4,96,000 जमा झाली. म्हणजे एवढी कमी जरी रक्कम असेल, कमी म्हणजे आपल्याकरता बरं, कारण आपल्याला कोटी कोटी ऐकायची सवय आता. घोटाळेच तेवढे होतात भारतामध्ये, कोटीच्या कोटी घोटाळे, त्यामुळे लाखाचं आपल्याला काही वाटतच नाही. पण मग आता 4 लाख 5 लाख एवढे सुद्धा पैसे जर आपल्या या यंत्रात बसत नसेल तर ब्रह्मदेवाची चौकडी ते 1000. त्यामुळे फक्त गणित एवढंच ध्यानात ठेवा की 43,20,000 वर्ष गुणिले 1,000 जेवढं होईल तेवढे ब्रह्मदेवाचे 12 तास आहे. आणि ते 12 तास पूर्ण झाले की ब्रह्मदेवाला आळस येतो, त्याला झोप लागते. ब्रह्मदेव असा मधून उठत नाही बरं, त्याला अखंड झोप लागते. तेव्हा कल्पांत होतो.
आणि त्या कल्पांतामध्ये हत्तीची सोंड जेवढी मोठी असते की नाही तेवढी पावसाची एक एक धार असते. आणि तेवढा असा 100 वर्ष नुसता पाऊसच पडशो. वर्षती शतम समाहा असं भागवतामध्ये चिंतन आहे. समाहा म्हणजे वर्ष, 100 वर्ष नुसता असा एवढा पाऊसच पडतो. पण आपलं मग काय राहील? आपलं काही नाही राहणार. आपलं घरही नाही, आश्रमही नाही, बँक खातंही नाही, काही नाही, काही सगळं वाहून जातं. आपणच नाही राहत तर मग ते पाणी सूर्यापर्यंत जातं पूर्ण कल्पांत. मग आता कल्पांतामध्ये समुद्र नाही, नदी नाही, कोणतं धरणही नाही, सगळीकडे पाणीच पाणी आहे. म्हणून काय होतं? नुसतं पाणीच पाणी दाटलं की पाणी वाहण्याचं थांबतं. काय उदाहरण आहे? पाण्याला रिकामी जागा दुसरी असती तर पाणी वाहलं असतं की नाही. पण आता कल्पांती उदके रुंधलिया, पाण्यानेच पाणी सगळं रुंधलिया म्हणजे काय झालं? सगळीकडे प्रतिबंध केला गेला, पाणीच कोंडलं. मग वाहो ठाके, प्रवाह वाहण्याचा बंद होतोय. झालं उदाहरण. तैसा आत्मेने मी या एक एक कोंदला, तो आत्मस्वरूप असणारा जो मी एकमेवा द्वितीयम ब्रह्म. बरं, आत्मा एकच आहे. आत्मे काय अशा अनेक प्रकारचे नाही आहे. मिया एकेने आत्मे मिया तैसा मिया आत्मेने एक स्वरूप असणारा जो मी आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. आणि त्या एकानेच तो कोंदला गेला, भरला गेला. याचा अर्थ त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप आता वेगळं नाही. इतका तो व्यापक झाल्यामुळे त्याच्याकडून क्रिया नाही घडत. मग तत्वता क्रिया नाही घडत. बरं, देहाकडून क्रिया घडेल. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, पण परितेथीचा सर्वथा नोहे नवल देखे. पण तो क्रिया करणार नाही आहे. तो अक्रिय स्वरूपाला प्राप्त झाला. तो कर्मे करी सकळे, परिक्रमबंधा नाकळे, असा तो स्वरूपस्थितीमध्ये आहे. मी आत्मेने एके कोंदला तो. ज्ञानोबा म्हणतात अशी जर स्वरूपस्थिती प्राप्त झाली तर आपल्या स्वरूपामध्ये क्रिया घडेल कशी? उदाहरण देतात. पावो आपण पया ओळघे, पावो केवी आपण पया ओळघे. आपल्याला जर यात्रा करायची असेल तर आपले पाय जमिनीवर चालू शकतात की नाही? काही काही माणसं सरळ चालतात, काही माणसाला तोल सांभाळत नाही, पण जमिनीवरच चालतात. पण असं कधी घडलं का आपलेच पाय आपल्याच पायावर चालले? असं कधीच घडत नाही. जमिनीवर चालू शकतो पण आपलेच पाय आपल्याच अंगावर किंवा पायावर चढले असं कधी घडतं का? नाही. का? एकच आहे ना, एकत्वात व्यवहार घडत नाही. पावो आपण पया ओळखे, केवी वन्ही आपण पया लागे. अग्नी दुसऱ्या असणाऱ्या लाकडाला जाळू शकतो, लागू शकतो, पण असं कधी झालं का? अग्नीने विचार केला आतापर्यंत आपण लयच जणाला जाळलं, मग आता खूप थंडी सुटली, थोडंसं आपणच आपल्याला गरम करून घेऊ. असं घडतं कधी? नाही. कारण एकत्वामध्ये क्रिया घडत नाही. आपण पाणी रिगे स्नाना कैसे. पाण्याने विचार केला, साधा प्रस्थान आला आहे, गावोगावीचे लोक स्नानाला आले, सगळे लोक स्नानाचा आनंद घेतात, माझ्यामध्ये येऊन मलाही स्नानच करायचं आहे असं म्हणून पाणी कशात उतरलं? पाण्यात. कशासाठी? स्नानासाठी. झालं असेल का? नाही. आपण पाणी रिगे स्नाना कैसे. पाणी कसं आपल्यामध्ये स्नानाकरता प्रवेश करेल? करणार नाही. थोडक्यामध्ये आपल्याच हातून आपला व्यवहार घडत नाही असं त्याचा अर्थ. मनोनी सर्व मी झालेपणे. हा सर्व मी झाला म्हणजे काय? सर्व आहे ब्रह्म आणि सर्व रूपाने मी झालेपणे माझ्या स्वरूपाशी एकरूप झाला. कारण सर्व व्यापक मी आहे आणि त्या माझ्याशी तो एकरूप झाला आहे. जेवढा मी व्यापक तेवढाच तो व्यापक, जेवढा मी आनंद घन तेवढाच तो आनंद घन, जसा मी निष्क्रिय तसा तोही निष्क्रिय. म्हणून तेथ काही भगवान म्हणतात तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया, म्हणून प्रवादतया निष्कर्मी ऐसा. स्वभावतः तिथं कोणती क्रिया नाही म्हणून त्याला निष्कर्मी स्थिती असं म्हणतात आणि त्यालाच तो प्राप्त झाला. म्हणून म्हणतात सर्व मी झालेपणे, सर्व स्वरूप मी तो झाल्यामुळे ठेले तया येणे जाणे. आता त्याला येणे आणि जाणे हे बंद पडलं. का बरं? ज्या ठिकाणी जायचं तिथंही तोच आहे, जाणाराही तोच आहे. मग आता आपणच सगळे आहेत, जाण्या येण्याचा व्यवहार घडेल कसा? जिथं जायचं तिथं मी नसावं, मग तिथं जाता येईल.
आणि जो जाणार आहे तो संकुचित असेल तर जाईल ना, पण हा व्यापक झाल्यामुळे त्याला जिथं जायचं तिथं आपलं स्वरूप आहे. जाणाराही तोच, जिथं जायचं तेही तोच. म्हणून तर ठेले तया येणे जाणे, त्याला येणं आणि जाणं बंद पडलं. दुसरा एक भाव बरं, जिवंत असताना तो कोणत्या देशात जर जात असेल तर स्वरूपाने त्याला जाणं येणं बंद पडलं. आणि दुसरा भाव, आता पुन्हा त्याला जाणे म्हणजे मृत्यूला जाणे, येणे म्हणजे देहाला येणे हेही बंद पडलं. हाही अर्थ आपल्याला घेऊ शकतो. नस पुनरावर्तते का सर्वमी झालेपणे ठेले तया येणे जाणे. आणि भगवान म्हणतात असा जर व्यवहार झाला असेल, कोणता, जाणं येणं जर बंद पडत असेल, सर्व रूपाला मी प्राप्त झाला असेल, तर भगवान म्हणतात तेची का यात्रा करणे अद्वया मज, अद्वय स्वरूप असणारा जो मी, त्या माझ्याशी त्याची खरी अर्थाने ही यात्रा आहे. ही सगळ्यात मोठी यात्रा. बरं, यात्रा शब्दातला एक फार अर्थ गोड आहे बरं का. दोन शब्द वेगळे करायचे. यातना त्रायते इति यात्रा, जी आपल्याला यातनेपासून सोडविते तिला म्हणतात यात्रा. म्हणून तर यात्रा आहे बरं. बाकीच्या गावोगावी नुसत्या जत्रा आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. ते जन्म देणारे आहेत त्या, आणि ही यात्रा आहे बघा. म्हणून तर आपल्याकडे आपण काय करतो, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सोयीत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्राच का करायची? तीर्थयात्रा वेगळी, पर्यटन वेगळं. जर काही लोक यात्रा करण्याकरता जातात ना, आपण विचारलं काय लयच खास पाहण्यासारखं आहे, तिथून शिकला काय? काही नाही. एखादं महात्म्यात दर्शन नाही, तीर्थात स्नान अजिबात नाही, फक्त ऋतू हवा पालट करण्याकरता लोक जातात. तसं नाही. तीर्थामध्ये साधू आणि संत असतात. तिथं गावात जे ऐकायला भेटत नाही ते तीर्थयात्रेमध्ये, तीर्थस्थानामध्ये राहणाऱ्या संतांच्या मुखारविंदातून ऐकायला भेटेल, यासाठी तीर्थयात्रेला जायचं असतं. लोक सगळं करतात, सगळं तीर्थामध्ये खरेदी भरपूर करतात. तुम्ही जाताना बघा, ज्या ट्रॅव्हल्स असतात ना, ट्रॅव्हल्स, तर त्या विशिष्ट वजन असतं व एवढं भार पेरू शकतात. ते तिकडून येताना गाड्या हळू येतात का? खरेदीच तेवढी केलेली असते ना, जमत नाही ते आणायचं काय नाही, तो भाग सोडून द्या. आणावं असं वाटतं लोकांना. तेची गा यात्रा करणे अद्वया मज, अद्वय स्वरूप असणारा जो मी, त्याची यात्रा कोणती बरं? काय गोड यात्रा आहे बरं. परमात्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर जाण्याचा आणि येण्याचा व्यवहार बंद पडावा, ही सगळ्यात मोठी यात्रा आहे. तेची गा यात्रा करणे अद्वया मज. मग असा महात्मा जरी कुठेही चालला तरी त्याच्या यात्रेमध्ये अजिबात बिघाड होत नाही. उदाहरण काय गोड देतात ज्ञानोबाराय, पै जळावरील तरंग, जरी धाविन्नला सवेग, तरी नाही भूमी भाग क्रमिला तेने, जे सांडावे का मांडावे, जे चालणे जेने चालावे, ते तो याची एक आगवे. म्हणून या गेली याही बल ते होता, उदकपणे पंडुसुता, तरंगाची एकात्मता न मोडीची जेवी, तैसा मीपणे हा लोटला, तो आगवे याची मज आला, या यात्रा होय भला कापडी माझा. याही 4 वयाचं एकत्र विचार आहे बरं. इथे ज्ञानोबाराय विस्तार करतात. दृष्टांत एकच आहे, एका दृष्टांताच्या विस्ताराकरता 3 ओव्या, सिद्धांत मात्र एकाच ओळीमध्ये पुढे आहे. उदाहरण दिलं आहे, जळावरील तरंग, पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण होणारा तरंग, लहान प्रकारची लाट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जरी धाविन्नला सवेग, सवेग म्हणजे वेग असेल, अत्यंत वेग धारण करून तो धावला. कोण धावला? पाण्यावर निर्माण झालेला तरंग अतिशय वेगाने धावला. किती वेगाने धावला तर खरं सांगा, तो मातीच्या भूभागावर येईल का? जर आला तर तरंग शिल्लक राहणार नाही, जिरून जाईल बघा. जरी धाविन्नला सवेग, 2 अर्थ होतील. तरी नाही भूमी भागू क्रमिला तेने, तर त्याने भूमीचा भाग क्रमिला नाही, म्हणजे काय, चालला गेलाच नाही, म्हणजे जमिनीवर आला नाही असा एक अर्थ होईल. किंवा दुसरा अर्थ असा होईल, भूमी भाग म्हणजे पृष्ठभाग. तरंग कशावर राहतो? पाण्यावर. म्हणून तरंगाला राहण्याची जागा कोण आहे? पाणी. पाणीच त्याचा भूमिभाग आहे.
पण तो किती वेगाने जरी धावला तरी पाणी नावाचा जो आपला भूमिभाग आहे त्या भूमिभागाला सोडू शकतो का तो? नाही सोडत. किती उड्या मारल्या त्याने तरंगाने, किती पळाला वेगाने, तरीसुद्धा तो आपल्या पाणी स्वरूपाला सोडू शकत नाही. तसं महात्मा किती वेगात जरी चालला आणि किती देशामध्ये गेला तर परमात्मा स्वरूपाला सोडत नाही ना, म्हणून त्याची ती यात्रा अखंड आहे बघा, सोडतच नाही. बघा उदाहरण स्पष्टीकरण पुढे देतात. भूमिभाग नाही क्रमिला तेने, का बरं? जे नाम कारण, जे सांडावे का मांडावे. बघा, जे सांडावे का जे मांडावे, जे चालणे जेने चालावे, 4 गोष्टी झाल्या बरं. ते तोयची एक आघवे म्हणून या, नाही भूमिभाग क्रमिला तेने. असं स्पष्टीकरण आहे बरं या ओवीचं. म्हणजे असं जर ओवी लागली तर मागच्या पदाचा अर्थ लागतो. त्याने भूमिभाग कसा क्रमिला नाही किंवा त्याने भूमिभागाचं उल्लंघन कसं केलं नाही. आता जमिनीत आला तर तरंग रूपाने राहणार नाही. तरंगाकरता जमीन म्हणजे पाण्याचा पृष्ठभाग असाही अर्थ घेऊ शकतो आपण का, कारण पुढच्या ओळीमध्ये तसा अर्थ लागतो. जे सांडावे, ज्या पाण्याचा त्याला त्याग करायचा आहे ते कोण आहे? पाणीच आहे. तरंगाने ठरवलं मला सोडायचं कोणाला? पाण्याला. सोडता येईल का? जर तरंगाने पाणी सोडलं तर तरंग शिल्लक राहील का? का? तरंगच पाणी आहे. म्हणून जे सांडावे, ज्या पाण्याला टाकायचं ते पाणी हे तरंगाचं स्वरूप आहे. बरं, का जे मांडावे, ज्या ठिकाणी आपण मांडणी करून राहावं ते काय आहे? स्वीकार करावा तेही पाणी, त्याग करावा तेही पाणी. बरं, पुढं तरंग मला नाही तरी पण मला धावायचंच आहे. पण तरंगाला विचारलं तुझ्याकडे पाय आहे का? मग पाय आहे ना माझ्याकडे. जे चालणे, जे तरंगाला चालायचं आहे ना ते सुद्धा पाणीच आहे. आणि जेने चालावे, ज्या पायाने चालायचं ते सुद्धा काय आहे? मग आता तरंगाचे पायही पाणीच, तरंगाची चालण्याची क्रियाही पाणीच. तरंगाला टाकायचं कोणाला? मागं कोणाला टाकायचं? पाण्यालाच. राहायचं कुठं जाऊन निवांत? मग आता तरंगण पाणी वेगळं आहे का फक्त म्हणायचं तरंग आहे? ते तोयची एक आघवे म्हणून या, संपूर्ण तोयच आघवे एक म्हणून या, भूमिभाग नाही क्रमिला तेने. या कारणामुळे तरंग किती वेगात जरी धावला तर भूमीच्या भागाचं आक्रमण करू शकत नाही. ज्ञानोबा म्हणतात जाऊ द्या, गेली आई भलं ते होता, तो पाहिजे तिकडे जरी गेला. म्हणजे एक तरंग अरबी समुद्रातून मुंबईकडे आला, तोच तरंग मला नाही मुंबईत आपण कायमच पाहिले, आता श्रीलंकेत जायचं आहे, तिकडं जरी गेला तो मला कन्याकुमारीचं दर्शन झालं पण आता आपल्याला गंगासागरला जायचं, गेली आई भलं ते होता. असा तरंग वाटेल त्या ठिकाणी जरी गेला तर उदकपणे, पाणी हे त्याचं स्वरूप असल्यामुळे उदकपणामुळे तरंगाची एकात्मता, पाणी स्वरूप आहे बरं, तो म्हणायला तरंग आहे, त्याचं स्वरूप काय आहे? पाणी. मग आता तरंग जर पाणी स्वरूप असताना त्याची एकात्मता कधीच जर मोडत नाही, हे जर सामान्य तरंगाचं असेल तर ज्ञानोबा म्हणतात हरिपाठामध्ये, जीव शिव दोन्ही हरिरूपे तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. जीवही तरंगच आहे की नाही? मग जर सामान्य तरंगाची पाणी रूपापणामुळे एकात्मता, एकरूपता जर मोडत नसेल तर जीवसुद्धा ब्रह्मच आहे की नाही? ब्रह्मस्वरूपामुळे त्याचीसुद्धा एकात्मता, ऐक्य मोडतच नाही. आणि असं ऐक्य न मोडता तो वाटेल त्या देशात जरी गेला, तीर्थात जाओ नाही तर स्मशानभूमीमध्ये जाओ, त्याची यात्रा बंद नाही पडत बघा, अजिबात बंद पडत नाहीत. न मोडेची जेवी तैसा मी पणे, मी कोण आहे? ब्रह्मस्वरूप. आणि हा म्हणजे हा भक्त, ज्ञानी भक्त आहे हा. मीपणामुळे हा लोटला, परिपूर्ण भरला गेला आहे. तो आघव्याची सर्व रूपाने, म्हणजे काय? आपल्या असणाऱ्या कर्मरूपाने, दर्शनाच्या रूपाने, स्तवनाच्या रूपाने, किंवा आघव्याची म्हणजे थोडंही शिल्लक न राहता परिपूर्ण रूपाने मज आला, माझ्या स्वरूपामध्ये पूर्ण रूपाने आला आहे, पूर्ण रूपाने. या यात्रा होय भला कापडी माझा, आणि ही त्याची काय आहे? यात्रा आहे.
या यात्रेमुळे तो माझा भला कापडी होय, माझा चांगल्या प्रकारचा कापडी म्हणजे यात्रेकरू होतो आहे. तो कोणत्याही देशामध्ये जाऊ द्या, त्याच्या यात्रेमध्ये खंड पडत नाही. आतापर्यंत आपण त्याचं स्तवन पाहिलं, त्याचं दर्शन पाहिलं, आता त्याचं गमन म्हणजे यात्रा पाहिली. आता पुढे त्याचं कर्म पाहायचं आहे आणि त्याची कर्म ही पूजा कशी आहे त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.